अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजपासून शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे। आई भगवतीचे आपल्या घरामध्ये आगमन झालेले आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण झालेले असते। हे आनंदाचे वातावरण असेच टिकून राहावे। 9 दिवस आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, तसेच आपल्या घरामध्ये दुष्टशक्तींचा वास होऊ नये, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ नये, म्हणून आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे। परंतु तो कापूर कशा पद्धतीने जाळायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत। आणि हा उपाय आपल्याला संपूर्ण 9 दिवस रोज संध्याकाळी संध्याकाळचा देव्हाऱ्यात जो दिवा आपण लावतो त्यावेळेस आपल्याला हा कापूर जाळायचा आहे। आता फक्त कापूरच जाळायचा का, तर नाही, कापुरासोबत आपल्याला लवंग देखील घ्यायचे आहे। तर कशा पद्धतीने बघा, आपल्याकडे जे आपण आरती करतो ते भांड असेल किंवा एखादी वाटी असेल, किंवा तुम्ही कापूर कशामध्ये जाळता ते भांड तुम्हाला घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। आता भीमसेनी कापूरच का, तर तो आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे। त्या कापूरमुळे आपल्या घरामध्ये जे काही आपण लहान मुलं असतात किंवा आपण असतो, आपल्या श्वासाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, म्हणून कापूर वापरताना तो भीमसेनी कापूरच वापरायचा आहे। आता तुम्ही म्हणशाल की दुसरा कापूर चालणार नाही का, तर चालेल, कापूर कोणताही चालेल, परंतु जर भीमसेनी कापूर असेल तर याचा प्रभाव खूप जास्त चांगला आहे, म्हणून आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे। आता हा भीमसेनी कापूर कुठं मिळेल, तर बघा, गावामध्ये किंवा तुमच्या घराजवळ जिथे देवाच्या काही वस्तू म्हणा किंवा अगरबत्ती वगैरे धूप दिवा जे विकणारे असतात त्यांच्याकडे तुम्हाला हा भीमसेनी कापूर नक्की मिळेल। आता हा भीमसेनी कापूर किती घ्यायचा आहे, तर बघा, भीमसेनी कापुराचा एक मीडियम साईजचा तुकडा घेतला तरीही चालेल, जसे समोर तुम्हाला दिसत आहे त्या पद्धतीने 1 किंवा 2 तुकडे भीमसेनी कापुराचे घ्यायचे आहे। या कापुरासोबत तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहे। तर लवंगा किती घ्यायच्या आहे, तर रोज तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे, म्हणून रोज या कापुरासोबत तुम्हाला 2-2 लवंगा घ्यायचा आहे। कापुराचा तुकडा जर थोडा मोठा असेल मीडियम साईजचा तर तो एकच घ्यायचा आहे। आता हा कापुराचा तुकडा आणि या 2 लवंगा घेतल्यानंतर याच्यामध्ये सर्वात प्रभावी म्हणजे एक विलायची तुम्हाला घ्यायची आहे। आता ही विलायची घेतल्यानंतर याला तुम्हाला पेटवून घ्यायचं आहे। संध्याकाळच्या वेळेस हे पेटवल्यानंतर तुम्हाला आपल्या आई भगवतीचा किंवा आपले जे कुलदैवत आहे, तर कुलदैवत बऱ्याच जणांना माहीत नसतं, म्हणून एकच मंत्र आहे जो सर्व कुलदेवतांसाठी म्हटला जातो। आणि आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा घडत नसेल तरी सुद्धा हा उपाय आपल्याला सेवा घडवून आणत असतो। म्हणून तुम्हाला हा जो मी मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। कापूर पेटवल्यानंतर तुम्हाला तिथे बसून मंत्र म्हणायचा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। पुन्हा एकदा सांगते, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। हा मंत्र तुम्हाला खूप अवघड वाटत असेल, जमतच नसेल, तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या सोप्या मंत्राचा देखील जप करू शकता। जोपर्यंत कापूर सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा तुम्ही जर पुन्हा पुन्हा ऐकला तर तुम्हाला नक्की जमेल। म्हणून बघा, या मंत्रामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा घडत असते। हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे कापूर जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत। बघा, आपल्या घरामध्ये ज्या काही दुष्ट शक्ती असतात त्या निघून जातात, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही, कारण आई भगवतीचे आगमन आपल्या घरामध्ये झालेले असते। त्याच्यामुळे आपल्याला घरामध्ये आनंदाचे वातावरण ठेवायचे आहे। त्याचबरोबर हा कापूर जाळल्यामुळे आपल्याला काय फायदे होणार आहेत, तर बघा, आपल्या घरामध्ये जे काही आपण आपले आई वडील बहीण भाऊ जे काही नातेवाईक आपण सगळे मिळून राहत असतो, या नातेवाईकांमध्ये तुमची फॅमिली जर मोठी असेल तर या मोठ्या फॅमिलीत देखील कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे वादविवाद होत असतात। तर हे वादविवाद होऊ नये म्हणून आपल्या घरामधली ही वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी, दुष्ट शक्ती बाहेर काढण्यासाठी, निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो। या उपायामुळे आपल्या घरात भांडणे होत नाहीत,
तसेच कोणत्याही स्वरूपाचे विघ्न आपल्या घरावर येत नाही। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कुठलेही काम अडलेले असते किंवा ते होतच नाही, आपण जातो बऱ्याच वेळेस ते काम करत असतो परंतु त्याच्यामध्ये काही ना काही अडचण येत असते। ती अडचण येऊ नये म्हणजेच आपल्या घरामध्ये कुठले तरी प्रॉब्लेम्स घडत असतात ते होऊ नये म्हणून आपल्याला आई भगवती आपल्या घरात आल्यानंतर रोज संध्याकाळी 9 दिवस हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपले सगळे विघ्न नाहीसे होत असतात। त्याच पद्धतीने जे काही काम तुम्ही हाती घेतलेले आहे ते संपूर्णपणे पार पडते। आपल्या घरामध्ये कोणामध्ये भांडणं होत नाहीत, वादविवाद होत नाही, घरामध्ये दुष्टशक्ती प्रवेश करत नाही। कोणीही वाईट नजरेने आपल्या घराकडे जरी बघितले तरीही त्याची नजरबाधा ही आपल्या घरावर होत नसते। म्हणून हा कापूर इतका प्रभावशाली आहे। तसेच कापुरासोबत तुम्ही लवंग घेणार आहात। तुम्हाला माहिती आहे लवंगाचे खूप काही फायदे आहेत ज्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे। म्हणून लवंग आपण या कापुरासोबत घेत असतो। आणि वेलची ही इतकी प्रभावी आहे की आपल्या घरामध्ये वेलचीच्या सुगंधाप्रमाणे सगळ्या घरामध्ये सुगंध पसरवत असते, वातावरणामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण करत असते। तोच आनंद आणि तोच सुगंध आपल्या नात्यांमध्ये देखील पसरत असतो। म्हणून आपल्याला हे तिन्ही पदार्थ संध्याकाळी म्हणजे कापुरासोबत लवंग आणि वेलची हे तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस पेटवायचं आहे। पेटवताना मी तुम्हाला मंत्र सांगितलेला आहे, तो मंत्र देखील खूप जास्त प्रभावशाली आहे, तो तुम्हाला म्हणायचा आहे। अशा पद्धतीने 9 दिवस आपल्या घरामध्ये आपल्याला हा कापुराचा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला आपोआप जाणवेल मनामध्ये एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते आणि आपल्याला अजून जास्त आई भगवतीची सेवा करण्यासाठी उत्सुकता निर्माण होत असते। म्हणून रोज संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला हे लवंग आणि वेलची जाळायची आहे आणि हा उपाय आपल्याला रोज करायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये हा एक उपाय मी जो तुम्हाला सांगितला आहे तो संपूर्ण 9 दिवस तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे। अशाच पद्धतीचे उपाय आपण आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी पुढे बघणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर नक्की करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।